राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 2025 हे स्पर्धा परीक्षांच्या म्हणजे MPSC आणि UPSCच्या दृष्टीने चालू घडामोडी आणि कामगार कायदे या विषयांतर्गत अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण या बिलाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात आधी आपण या बिलाचं बॅकग्राऊंड पाहूया, पार्श्वभूमी पाहूया. ओके, आता हे विधेयक कुठे मांडलं माहीत आहे का? तर लोकसभेत मांडण्यात आलं. कुठे मांडण्यात आलं? लोकसभेत. आणि कोणी मांडलं? तर हे विधेयक मांडलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी. हे विधेयक कुठल्या प्रकारात मोडतं? तर हे खाजगी सदस्याचे विधेयक म्हणजे प्रायव्हेट मेंबर बिल आहे. याआधीसुद्धा कोणी हे विधेयक मांडलं होतं का? तर हो, 2018-19मध्ये सुप्रिया सुळे यांनीच हे विधेयक मांडलं होतं. परंतु त्यावेळेस पुढील चर्चा या विधेयकावर होऊ शकली नव्हती. आता 2025मध्ये पुन्हा नव्याने हे विधेयक जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे. आता आपण पाहूया विधेयकाची मुख्य उद्दिष्टे काय आहे, म्हणजे की ऑब्जेक्टिव्स काय आहे या विधेयकाचे. या विधेयकाचा कर्मचाऱ्यांना काही फायदा होईल का? जर हे विधेयक जर पास झालं तर होईल. काय होईल? कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखणं जे आहे ते सोपं होईल. त्यामुळे मानसिक आरोग्यात काही फायदा होईल का? तर हो, सततच्या कामाच्या ओझ्यामुळे आणि डिस्कनेक्टेड राहण्यामुळे येणारा ताण जो आहे, बर्नआउट, तो कमी करणे सहज शक्य होईल. कामाच्या वेळेनंतर ईमेल किंवा मेसेजला त्वरित उत्तर देण्याच्या मानसिक दबावातून सुद्धा कर्मचाऱ्यांची सुटका होईल. असं विधेयक, असा काही कायदा कुठल्या इतर देशात आहे का? तर हो आहे. फ्रान्समध्ये आहे किंवा इतर युरोपियन देशांमध्ये असा कायदा आहे. पण इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे की हा सध्या विधेयकच आहे, हा ॲक्ट नाही झाला, म्हणजे अजूनही विधेयक पास नाही झालेलं. आता या विधेयकाचे मेन प्रोव्हिजन्स आपण पाहूया. पहिलं प्रोव्हिजन आहे संपर्क टाळण्याचा अधिकार. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्याला कामाशी संबंधित कॉल, ईमेल किंवा मेसेजला प्रतिसाद न देण्याचा कायदेशीर अधिकार असेल. आणि या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी एका प्राधिकरणाची स्थापना करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. कुठलं प्राधिकरण? तर एम्प्लॉईज वेलफेअर ऑथॉरिटी, कर्मचारी कल्याण प्राधिकरण. जर हा कायदा झाला तर या कायद्याअंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याने सुट्टीच्या दिवशी कामाचा कॉल स्वीकारला नाही तर त्याच्यावर कंपनी कोणतीही शिस्तभंग किंवा दंडात्मक कार्यवाही करू शकणार नाही. या बिलाअंतर्गत जर कायदा झाला तर याचा कायद्याअंतर्गत तंत्रज्ञानाचा अतिवापर किंवा कामाचा ताण कमी करण्यासाठी समुपदेशन केंद्राची निर्मिती करणे याची सुद्धा यामध्ये तरतूद दिलेली आहे. जर कर्मचाऱ्याने कामानंतरच्या वेळेत काम केले तर त्याला नियमानुसार ओव्हरटाईम भत्ता मिळणे सुद्धा या बिलाअंतर्गत कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. आता MPSCच्या मुख्य परीक्षेत तुलनात्मक अभ्यासासाठी खालील मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे ठरतात. 2017मध्ये राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला. इटली, स्पेन, पोर्तुगाल आणि आयर्लंड यांच्यासारख्या देशांनाही या संदर्भात कायदे किंवा मार्गदर्शक तत्त्वे लागू केलेली आहे. या देशांनी सुद्धा लागू केलेली आहे. जर्मनी येथील काही मोठ्या कंपन्या जसं फॉक्सवॅगन, BMW ऑफिसच्या वेळेनंतर सर्व्हरवरून कामाचे ईमेल पाठवणे स्वयंचलितपणे बंद करतात. आता या न्यूजमध्ये आलेले महत्त्वाचे परीक्षेसाठी उपयोग असे मुद्दे आहेत, जसं की खाजगी सदस्याचे विधेयक म्हणजे काय? जे विधेयक मंत्री नसलेल्या कोणत्याही खासदाराद्वारे मांडले जाते. हे विधेयक सहसा शुक्रवारी मांडले जात असते, लक्षात ठेवणे योग्य आहे. या विधेयकाचा घटनात्मक काही संदर्भ आहे का? तर हे विधेयक जगण्याचा अधिकार कलम 21 आणि मानवी कामाची स्थिती कलम 42शी संबंधित आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय कामगार संघटनानुसार भारतीय कर्मचारी जपान आणि जर्मनीच्या तुलनेत सरासरी वार्षिक जास्त काम करतात. या विधेयकासमोर काही आव्हानं आहेत का? तर हो, भारतामध्ये काय तर असंघटित क्षेत्र जे आहे ते खूप आहे, त्यामुळे याला लागू करणे कठीण आहे. आणि दुसरं म्हणजे जागतिक स्पर्धा. 70 तास कामाच्या आठवड्याची चर्चा सुरू असताना अशा विधेयकामुळे उत्पादकतेवर परिणाम होईल का? असा युक्तिवाद कंपन्यांकडून आणि बिझनेस लॉबीकडून मांडला जाऊ शकतो. तसं पण हे विधेयक जे आहे ते अजून पास झालेलं नाही आहे. मला नाही वाटत हे विधेयक पास होईल म्हणून, पण परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे म्हणून आपण इथे आज हे बघितलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.